नमस्कार मित्रांनो, जी के स्टोरी टेलर मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करीत आहे. तर आज मी पुन्हा एकदा घेऊन आलोय खास तुमच्यासाठी एक चित्तथरारक अशी भयकथा. आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन. रात्रीचे 11 वाजले होते. आज बंड्याला ऑफिसमध्ये खूपच उशीर झाला होता. तो नेहमी हसतमुख राहायचा आणि महत्त्वाचे म्हणजे त्याला दुसऱ्यांना घाबरवण्यात अतिशय आनंद मिळत असे. बंड्याला भूतांची पुस्तके वाचण्याचा खूपच नाद होता. आज कुठेही टॅक्सी रिक्षा न मिळाल्यामुळे बंड्याने चालत जायचा निर्णय घेतला. तसे त्याचे घर 2 ते 3 किलोमीटरवर होते. बंड्या आपल्याच धुंदीत चालत होता. रात्रीची नीरव शांतता होती. रातकिड्यांचा आवाज सर्वत्र येत होता. मध्येच कुत्रे इवळण्याचा आवाज येत होता. त्या भेसूर वातावरणामुळे बंड्याला अचानक आठवले की आज तर अमावस्या आहे. अचानक बंडूपंत जाग्यावरच थबकले आणि त्यावर कहर म्हणजे बंड्या जेवढे भूतांबद्दल वाचायचा तेवढे त्याला आठवायला लागले. बंड्याला आता 2 किलोमीटर 200 किलोमीटर अंतर वाटायला लागले होते. काही वेळ पुढे चालल्यानंतर त्याला समोर एक मुलगी चालत असलेली दिसली. आधी तो थोडा घाबरला, नंतर तिला बघून बंड्याला थोडा धीर आला आणि तो तिच्या मागे चालू लागला. त्या मुलीने पाठीमागे वळून बघितले तसा बंड्या पुन्हा थबकला. पण त्या मुलीला पण सोबत पाहिजे होती. आता दोघे बरोबर चालू लागले आणि गप्पा मारू लागले. मुलीने बंड्याला नाव विचारले. त्यावर बंड्याने त्याचे नाव सांगून तिचे नाव विचारले. तिने तिचे नाव वेदिका असे सांगितले. आता बंड्या तिच्याशी चांगल्या गप्पा मारू लागला. काही वेळाने दोघांची चांगली मैत्री झाली. चालता चालता बंड्याला तिला घाबरवण्याची कल्पना सुचली. तिने बंड्याला विचारले, तुम्ही काय करता? बंड्याने सांगितले की काही नाही, 100 वर्ष झालेत असेच मी रात्रीचे फिरत असतो. हे ऐकल्यावर ती मुलगी बंड्याकडे घाबरून बघायला लागली आणि तिचा चेहरा बघून बंड्या खो खो हसायला लागला. बंड्याने तिला सॉरी म्हटले आणि तिला सांगायला लागला की तो भूतांवर रिसर्च करत आहे. हे ऐकल्यावर तिने उत्सुकतेने भूतांची माहिती विचारायला सुरुवात केली आणि तिची जिज्ञासा बघून बंड्याला चेव आला. त्याने सर्व माहिती द्यायला सुरुवात केली की भूताचे पाय उलटे असतात, ते कोणालाही दिसत नाही वगैरे वगैरे. बोलता बोलता बंड्या एकदम शांत झाला आणि तिला घाबरवण्यासाठी घोगरा आवाज काढू लागला. डोळे मोठे करून एकटक तिच्याकडे पाहत होता. आता ती मुलगी घाबरली आणि ओरडत ओरडत सैरावैरा पळू लागली. हे पाहून बंड्याला आपली चूक लक्षात आली आणि तो तिला सॉरी म्हणत तिच्या मागे पळू लागला. बघता बघता त्या मुलीने चक्क विहिरीत उडी मारली. हे पाहून बंड्या खूपच घाबरला आणि तिला वाचवायला उडी मारणार तोच त्याला विहिरीतले दृश्य पाहून धडकीच भरली. ती मुलगी चक्क आत पाण्यावर उभी राहिलेली. आता तिचे रूप बदलले होते. नऊवारी साडी, केस मोकळे सोडलेले, कपाळावर भले मोठे गोल कुंकू, नाकात नथ आणि चेहऱ्यावर विकट हास्य. हे पाहून बंड्याची चांगलीच पाचरली. ती मुलगी त्याला म्हणू लागली, भूत दिसतात, आणि तिने बंड्याला खाली खुणावले. माझ्याकडेच बघून घे ना, आणि म्हणाली, भूतांचे पाय उलटे नसतात,
तर त्यांना पायच नसतात. बंड्याने तिच्या पायाकडे बघताच खरंच तिचे पायही नव्हते. हे असं भयानक दृश्य बघून बंड्या जागेवरच कोसळला. दुसऱ्या दिवशी बंड्या शुद्धीवर आला आणि त्याने बघितले तर तो घरी होता. हळूहळू तो आता पूर्वपदावर आला आणि त्या दिवसापासून त्याने कोणाचीही मस्करी केली नाही आणि ऑफिसलाही जास्त वेळ थांबत नाही. त्यानंतर त्याने भूतांची पुस्तकही वाचणे बंद करून दिले. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही भयकथा? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.